राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सदस्य ॲड संगीता चव्हाण यांच्या समर्थनासाठी बीडमध्ये झलकले बॅनर. राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागला. आता पुढे अध्यक्ष कोण हा प्रश्न असला तरी बीडच्या महिला आयोगाच्या सदस्य ॲड संगीता चव्हाण यांच्या स्मरणार्थ बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. बीड शहरात असलेल्या नगर रोडवरील विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलांना हक्काचे न्याय देणारं व्यासपीठ म्हणून ॲड संगीता चव्हाण यांच्या बॅनर लावले आहेत. यात एका बॅनरवर त्यांनी एका आंदोलनात महिलांना न्याय देण्यासाठी स्वतः मुंडन केलेला फोटो देखील जोडण्यात आलेला आहे. त्यांच्या समर्थनासाठी ही बॅनरबाजी बीड शहरात करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष करा अशी मागणी देखील होत आहे. कॅप्टन अशोक खरात ज्योतिष आणि भोंदूगिरीत अनेक प्रकरणं आता त्यांची उघडकीस येताना पाहायला मिळत आहेत. आणि याच प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपावा लागला होता. तर आता महिला आयोगाची जागा रिक्त आहे. या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण महाराष्ट्रातून इच्छुक असतील. त्या चित्रा वाघ असतील, स्वर्गीय विनायक मेटे यांच्या मिसेस ज्योतिताई मेटे आहेत. तर एकीकडे ग्रामीण भागातील लढा समर्थपणे महिलांसाठी महिलांनी उचललेला ॲडव्होकेट संगीताताई ठोंबरे देखील आहेत. त्यांच्या समर्थनाकरता आज बीडच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर इथे काही फ्लॅग्स लावलेत. आपण हे प्रत्यक्ष या ठिकाणी पाहूयात. काही आंदोलनात त्यांनी मुंडन करून जे आहे ते आंदोलनात सहभागी झाले होते. अश्रूंना शब्द, वेदनांना न्याय, महिलांच्या मनातील वेदना जाणून त्यांच्यासाठी लढणारं सक्षम नेतृत्व हवं. राज्य महिला आयोगासाठी योग्य चेहरा, आमचा आवाज दाबला जाणार नाही. बीडच्या महिलांचा एकच विश्वास, न्याय देणारं नेतृत्व म्हणून ॲडव्होकेट संगीताताई चव्हाण यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर अगदी शैक्षणिक वयापासूनच संगीताताई चव्हाण यांनी ग्रामीण भागातील खास करून महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचे प्रयत्न नेटाने केलेले आहेत. त्यांचं आतापर्यंत महिलांसाठी एक महिला म्हणून केलेलं काम अतिशय उत्कृष्ट राहिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत, एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेब असतील, नेत्या निलमताई गोले असतील, यांच्या माध्यमातून आता त्यांना कुठेतरी या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. अनिल गोरड, रयत क्रांतीसाठी बीड.